चला तर आज सॅटर्डे आहे आणि आज आहे माझा क्लिनिंग डे। तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की सॅटर्डेला माझा क्लिनिंग डे असतो। आणि माझा क्लिनिंग डे कसा असतो तुम्हाला माहिती आहे का? दर सॅटर्डेला मी कुठलाही एक रूम आवरायला घेते। म्हणजे जर आज मी हॉल आवरला आहे तर पुढचा लाईनशीर असे नंबर असतात। म्हणजे जर आता पुढे माझं किचन असतं, मग मी किचन आवरते, त्याच्यानंतर माझं फर्स्ट बेडरूम, त्याच्यानंतर माझं सेकंड बेडरूम, असे मी दर सॅटर्डेला वेगवेगळे रूम्स आवरते। तर हे माझं हॉल आवरायच्या आधी मी आधी सगळे जाळे काढून घेते, जेवढे पंख्यावर असेल किंवा इतर कुठेही ठिकाणी रूफवर वगैरे असेल ते सगळे जाळे मी क्लीन करून घेते। त्याच्यानंतर आता हा माझा टी व्ही युनिट आहे, त्याची मी स्क्रीन साफ करायला खूप घाबरते, कारण की लाईफमध्ये एकदा असा एक इन्सिडेंट घडलेला, माझ्या स्क्रीन माझ्याकडूनच खराब झाली। तेव्हापासून मी कम्प्युटरच्या किंवा टी व्हीच्या स्क्रीन मी अजिबात हात लावत नाही। क्लीन करतात म्हणून मी पाठचा बॅकग्राऊंड जो आहे टी व्हीचा तो मी क्लीन केला छानपैकी। आणि नंतर सगळं झाल्यावर माझे ते असं स्प्रे वगैरे करून टी व्हीची स्क्रीन ते क्लीन करणार, कारण त्याच्यामध्ये ते माहीर आहेत। कारण की कम्प्युटर आमच्याकडे आधी 3-4 माझ्याकडे PC होते तर आणि 2 लॅपटॉप, तर ते स्वतःच क्लीन करायचे छानपैकी आणि ते खूप छान क्लीन करतात। कुठलीही स्क्रीन झाली, मिरर झालं तर ते काम मी त्यांच्याकडे देते। आणि पॉलिश वगैरे जे मला वापरायचं असं ते सुद्धा क्लिनिंग तेच करतात। म्हणजे असे वॉर्डरोब्स वगैरे किंवा आपले डोअर वगैरे पॉलिश करण्याचं काम पण तेच करतात। तर चला तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला काय, जाळे काढणं खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती असतं। पण हे माहीत आहे का की आपला डोअर नेहमी पुसावा, कारण की आपलं दारच हे लक्ष्मी येण्याचं एंट्रन्स आहे असं मला तरी वाटतं म्हणे। आणि आहेच, मला वाटायची गरजच नाही आहे। पण तुम्हाला माहिती आहे काही गोष्टी अशा लपलेल्या असतात आणि आपल्याला क्लीन करायचे लक्षात नाही राहत। जसा हा स्टॉपर आहे ना, मी प्रत्येकाचे स्टॉपर बघितले, खूप मळके झालेले असतात। म्हणजे माझ्या बिल्डिंगमध्ये मी बऱ्याच ठिकाणी गेले तर मला दिसलं आहे की खूप स्टॉपर असतात ना, ते खूप घाण झालेले असतात। मग मला असं वाटतं त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून निग्लेक्ट होतात। म्हणजे जसं आता हा कर्टेनचा पाईप असतो तो सुद्धा आपल्याकडून निग्लेक्ट होऊन जातो कधी। सगळ्यांचंच होतं असं नाही आहे, पण होत असेल तर त्यांना हा हेल्पफुल होईल। परत माझा हा इंटरकॉम, आता हा माझा रोबो क्लिनिंगसाठी आहे आणि मीच त्याला क्लीन करते। तर तुमच्यावर मी हा रोबो माझा नक्कीच शेअर करेल कधीतरी। मी तो काही इतका वापरत नाही आणि हे माझं आहे ते असं नजर न लागण्यासाठी काहीतरी आहे ना, ते मला ते खूप आवडलेलं। ॲक्च्युली ती डिझाईन आवडल्यामुळे मी ते परचेस केलं आहे, बाकी काही नाही। त्याच्यानंतर माझं वन ऑफ द फेवरेट डायनिंग टेबल, जेव्हा मी हा टेबल घ्यायला सांगितलं होतं ना, तेव्हा मला कमरेचे इश्यूज खूप झाले होते। म्हणजे अक्षरशः खाली बसून जेवण्याचं मला अजिबात जमायचं नाही, खूप त्रास व्हायचा। पण वर्षभर मला वाटतं मी त्याच्यावर बसून जेवली असेल, पण पुन्हा मला खाली बसून जेवण्याची ताकद आली आणि आम्ही खालीच बसून जेवतो। कधीतरी जर एकटंच चहा वगैरे घ्यायचं असेल, ब्रेकफास्ट वगैरे आम्ही करतो। त्याच्यानंतर असं छान माझा क्लिनिंग झालेला आहे। आय होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। एक कमेंट केलं की मला जो काही आनंद होतो ना, कारण हा व्हिडिओसुद्धा मी एका कमेंटवरच केलेला आहे। ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओसाठी, पण त्याला मी लॉंगमध्ये कन्वर्ट केला।